नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. घरात जर भाजीला काय नसेल हा प्रश्न पडला तर मुगाची भाजी हा छान ऑप्शन आहे. तुम्ही ही नक्कीच करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतले आहेत. आता सर्वप्रथम आपण ते भाजून घेणार आहोत. कढई ठेवली आहे गरम करायला. मूग घालून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत कढईत. खूप पण न भाजता आपल्याला फक्त ते आंबोळ गरम होतील एवढेच भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने भाजले की आपण ते कुकरमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मूग धुवून झाले की त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून मीठ घालणार आहोत. आता कुकर लावून घेऊन आपण त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकर होईपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊ. बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि टोमॅटो. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला. आता आपला कुकर झालेला आहे आणि मूग पण आपले छान शिजले आहेत. तुम्ही बघू शकता. थोडेफार कुस्करून बघायचेत आपल्याला झाले की नाही. आता आपण फोडणी करूया. 1 ते 1.5 चमचा तेल घालून तापलं की त्याच्यात हिंग घालून घ्यायचं आहे. मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलली की जिरे घालायचे. बारीक चिरलेला लसूण घालूया. लसूण थोडाफार लाल झाला की हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या लाल झाल्या की आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. आता लाल चिरलेला टोमॅटो, टोमॅटो आपला लवकर मऊ होण्यासाठी आपण फोडणीत मीठ घालून घेणार आहे. याच्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल. कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया आणि एक वाफ घ्यायची झाकण ठेवून. तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला मऊ झालाय बऱ्यापैकी. पाव चमचा हळद घालायची. आता शिजवून घेतलेले मूग आपण घालून घेणार आहोत. एकसारखं मिक्स करून घेऊ. आता आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचंय.
शेंगदाण्याचा कूट, तो पण एकजीव करून घेऊया आपण. आता झाकण ठेवून 15 ते 10 मिनिटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची. आता बघू शकता आपली भाजी किती छानपैकी उकळली आहे. तयार आहे आपली मुगाची भाजी किंवा मुगाचं मेदगं. वरून ओलं खोबरं घालून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि वरून 1 चमचा साजूक तूप. याच्याने भाजीला फार छान चव येते. ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मैत्रिणींनो.